त्या स्पर्धेचा असणार आहे. सोनाली ग्राउंड वरती ती स्पर्धा तुम्ही पाहणार आहात आणि ती स्पर्धा सुद्धा ओमसाई आंबे लोणार असोसिएशनच्या अंतर्गत असणार आहे आणि सातत्य त्यांनी सुद्धा टिकून ठेवलेला आहे क्रिकेटच्या खेळामध्ये आणि तोच संघ तुम्हाला आज पहिल्याच सामन्यामध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे मकरंद स्पोर्ट मुठवल संघाचा सुद्धा बिग शो तुम्हाला पाहायला मिळेल बाबगावच्या मैदानावरती. जानेवारीच्या महिन्यामध्ये ती स्पर्धा तुम्ही अनुभवणार आहात. 10, 11, 12 हा कालावधी त्या स्पर्धेचा असेल. उत्तम शेठ पाटील त्याचप्रमाणे रणजित पाटील यांच्या माध्यमातून ती स्पर्धा तुम्ही अनुभवणार आहात आणि मकरंद स्पोर्ट मुठवल संघाच्या वतीने ती स्पर्धा असेल. अनेक स्पर्धा तुमच्या भेटीस येणार आहेत. ही स्पर्धा नुकतीच संपन्न झाली की लगेचच तुम्हाला योगेश मूर्ती चषक आंबणे आर के क्रीडानगरीवरती स्पर्धा पाहायला मिळेल. तदनंतर तुम्ही पवनपुत्र पीसीएस संघाचा बिग शो पाहणार आहात. खूपच स्पर्धा आपल्या भेटीस येणार आहेत. त्याचप्रमाणे बापगावच्या मैदानावरती मेहेर 11 बापगाव संघाचा तुम्हाला चषक पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे आमनेपाडा संघाच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला एक मोठी स्पर्धा जानेवारीच्या महिन्यामध्ये पाहायला मिळेल. म्हणजे आमने लोढा क्रिकेट जर आता परिसर पाहिला तर असा एकही दिवस आता मात्र शिल्लक नसणार आहे की तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळणार नाही. एकापेक्षा एक मोठी स्पर्धा आणि स्पेशल म्हणून आपण जर पाहिलं तर कमिंग सून ALPL हा बिग शो जानेवारीच्या महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि काहीतरी नाविन्य असणार आहे त्या स्पर्धेमध्ये. आणि त्या स्पर्धेसाठी तयारी सुरुवात झालेली आहे. अनंत केने असतील, मग लखन पाटील असतील, कैलास पाटील असतील, रामकृष्ण काकडे, राकेश दिगाडकर, त्याचप्रमाणे अजित पाटील यांची अपार मेहनत आपण त्या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. न्यू कमिटी आपली लोणार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून तयार केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून जबरदस्त नियमावली या सत्रामध्ये आपण पाहतोय. चला सलामी जोडी सोनाली पाटील प्लीज आपण लवकरात लवकर पाठवा, कारण आता मात्र नक्कीच जी वेल होती ती वेल आता निघून गेली तुमची. प्लीज पूर्णपणे पाहू शकाल या ठिकाणी सज्ज आहे या स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघ. अगदी उत्तम शेठ पाटील या संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि आज आय थिंक रणजित पाटील हे सुद्धा इन ऍक्शन मध्ये असणार आहेत. पाहू शकाल इष्टाच्या पाठीमागे आहेत. फिल्डिंग डिपार्टमेंट पाहिले तर लॉंग ऑन आहे, डीप मध्ये मिड विकेट आहे. त्याचप्रमाणे थर्ड सर्कलचा विचार केला तर शॉट बॅकवर्ड पॉईंटला तैनात खेळाडू आहे. शॉट कव्हर पॉईंटला फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला आहे. मिड ऑफ कडे तुम्ही फिल्डर पाहू शकाल आणि मिड ऑन थोडंसं वाईडिश आहे, सुधीर आहेत त्या ठिकाणी. आणि गोलंदाजीला सुरुवात करतोय मिस्टर कुमार रणवी, श्री कुमार रणवी असं म्हणावं लागेल. अनेक वर्ष कुमार होते, आता मात्र ते श्री झालेले आहेत. आणि आमचे दोन्ही ऑफिशियल पंच म्हात्रे ब्रदर्स
इकडे रमेश म्हात्रे सर आहेत, दुसरीकडे विशाल म्हात्रे सर यांना तुम्ही पाहू शकाल. आणि काल सुद्धा त्यांनी नॉनस्टॉप पंचगिरी केली. जबरदस्त सचिन म्हात्रे आहेत, जबरदस्त कामगिरी त्यांची आपल्याला पूर्ण दिवसभर पाहायला मिळाली. आणि काल क्रिकेट सुद्धा अतिशय चांगल्या प्रमाणे पाहिला. क्रीडा रसिकांनी भरभरून प्रेम दिला. आणि आज सुद्धा तशाच दर्जाचा त्याच क्वालिटीचा क्रिकेट पाहायला मिळेल, त्यात काही शंका नाही. कारण आज सुद्धा जे 10 संघ इन ऍक्शन मध्ये असणार आहेत ते संघ सुद्धा मात्र क्वालिटी संघ आहेत. धीरज आणि विकी हे दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय. संघ नायकाने सांगितलं की आमचा संघ सुद्धा या सत्रामध्ये बॅलन्स आहे, परंतु आतापर्यंत जशी कामगिरी होणं गरजेचं आहे तशी कामगिरी आतापर्यंत झाली नाही. परंतु न्यू सीझन आहे, आतापर्यंत भरपूर स्पर्धा येण्या बाकी आहेत. ही तिसरी स्पर्धा आम्ही केलतोय आणि चांगला करण्याचा प्रयत्न करू. लेट्स प्ले स्टार्ट. सामन्यातील पहिल्या षटकातील पहिला चेंडू फेस करतोय या फलंदाज धीरज इज ऑन स्ट्राईक. राईटम और विकेट मारा करतोय कुमार. ओ पहिलाच चेंडू पहा या ठिकाणी डावी स्टिक सोडून चेंडू मात्र या ठिकाणी निघून गेला. आणि चेंडू डिक्लेअर झोन कडे गेलाय की नाही हे पाहावं लागेल. चला, पंचांचा निर्णय हा अंतिम आहे. पर इनिंग साठी या एका संघासाठी या बीमर साठी फक्त एक 1 रिव्ह्यू असणार आहे. अन्यथा कुठल्याही डिसिजन वरती तुम्ही रिव्ह्यूची मागणी करू शकणार नाही. आणि जर पंचांना असं वाटलं की कुशल मोमेंट आहे तर पंच मात्र तिसऱ्या पंचाची मागणी घेऊ शकतात. पंच डिक्लेअर धाव आहे का? नॉट ओनली वाईट एक धाव तिथे मात्र आपण पाहतोय. तर अवंतर चिंडून आणि अवंतर धावणे या ठिकाणी अकाउंट ओपन होतोय बालगोपाळ सोनालीपाडा संघाचा. पुन्हा आता कुमार मार्गस्थ होतोय. फटका हवेत केलाय, परंतु सेफ लँडिंग पाहतोय. अगदी मिडॉनच्या क्षेत्राच्या चेंडूवरती झेपावतोय अगदी मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. तोपर्यंत एक धाव. आणि पहिली धाव धीरजच्या बॅटमधून पाहिली. श्रीगणेशा होत असताना धीरजची आणि धाव फलकावरती 2 धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. संत आणि साबत सुरुवात. ब्लॅक टी शर्ट अँड ब्लॅक ट्रॅक अशी न्यू जर्सी आपण पाहतोय या फुटबॉल संघाची. पुन्हा मात्र या ठिकाणी थोडीशी दिशाहीन गोलंदाजी कुमारकडून पाहतोय. कारण हा दुसरा स्वेअर चेंडू त्यांच्या कोठ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अवंतरच्या रूपानं वाईटच्या स्वरूपात. 3 धावा धाव फलकावरती. सकाळचा सत्र आहे, शांतमय वातावरण, परंतु सध्या हवा आहे ती म्हणजे संजय स्मृती. चषकात चिपकण्याचा प्रयत्न, फटका हवेत आहे. मिस टायमिंग, शत्रशक चेंडूच्या खाली झेपावतोय. कुठल्या प्रमाणे चूक झाली नाहीये. आणि विकी एकही धावाचं योगदान न देत असताना या ठिकाणी माघारी परततोय. पहिला धक्का लागत असताना बालगोपाळ सोनालीपाडा संघाला. कॅचिंग पाहिली आपण संजयच्या माध्यमातून. न्यू मॅन अशोक तरी आलेले आहेत. मागील सत्रामध्ये थोडेसे आउट ऑफ फॉर्म होते, परंतु या सत्रामध्ये पहा असं वाटते की भरपूर सराव त्यांनी केलेला आहे. आणि त्याच अनुषंगाने आता मात्र ही जुनी तलवार आहे सोनालीपाडा संघाचा विचार केला तर. आणि नक्कीच त्याच्यावरती आता मात्र पूर्णपणे मदार असेल असं वाटते की काही खेळाडूंची अनुपस्थिती आहे. नक्कीच, कारण पूर्णपणे जे खेळाडू त्यांच्या नजरा आता आय थिंक हायवेकडे लागलेले आहेत की एक्झॅक्टली कधी पोहोचणार. परंतु अशोक तरे 1 डाऊन आपण पाहतोय स्ट्राईक एन कडे. इथे मात्र पहा थोडस पुन्हा दिशाहीन चेंडूच्या हाताळणी. हा तिसरा स्वेर चेंडू पाहतोय आपण कुमारच्या कोठ्यामध्ये. आणि त्याच अवंतर धाबा आता मात्र या ठिकाणी संत गतीने आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 4 धाबा आपण पाहिल्या. खेलपट्टीवरती पाहिल्या तर धीरजच्या सोबतीला अशोक आहे. धीरजने आतापर्यंत पाहिलं तर 1 चेंडू फेस केला, 1 धाव त्याच्या बॅटमधून पाहिली मिळाली. आणि इथे मात्र बॅटची काढा. आय थिंक रणजित पाटील तो झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या अगदी डाव्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल झाला डिक्लेअर झोन मध्ये. आणि तेच पंच सांगत असताना की चेंडू डिक्लेअर झोन मध्ये मात्र ट्रॅव्हल झाला एका धावेसाठी. बॅटकडे असेल तर तुम्ही स्ट्राईक चेंज करू शकता, अन्यथा स्ट्राईक चेंज करू शकणार नाही.
हा मुख्य नियम आहे या स्पर्धेतील. कारण पाठीमागे कुठली सीमारेषा नाहीये. डेंजर झोन आहे, डिक्लेअर झोन. विकेटच्या समोर तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. बॅटच्या टोला चेंडू स्पर्श होतो आणि सिंगल धाव तिथे पुन्हा या ठिकाणी पूर्ण होताना आपण पाहतो. नेक्स्ट मॅच RD11 किरवली विरुद्ध ग्रीष्मा 11 आमनेपाडा. अर्थात माजी सरपंच संतुजी काकडे यांचा संघ तुम्ही पाहू शकाल. ग्रीष्मा या नावाने संघ हा खेळणार आहे. आणि दुसरीकडे माजी उपसरपंच राकेश दिगाडकर यांचा संघ अर्थात रॉकी यांचा संघ RD11 किरवली. बॅकफुट पंच इनफिल्डला बीट करण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. शस्त्रशक्तीत मात्र चेंडूला पाठलाग करतायत. चेंडूला जोपर्यंत पकडतील तोपर्यंत 2 धाबा तिथे कंप्लीट केल्या गेल्या. तिहेरीचा प्रयत्न होतोय. थोडीशी संतपैकी 3 धाबा कंप्लीट. जर क्षेत्ररक्षकाने चेंडू जर अडवला नसता तर आय थिंक तो चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला असता. परंतु पहा, यालाच म्हणतात विनाशकाल विपरीत बुद्धी. 3 धाबा इथे मात्र पाहायला आपल्याला. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त दोघांमध्ये तालमेल पाहायला आपल्याला. कॉलिंग खूप छान झाली आणि त्याच अनुषंगानं धावसंख्येला सुद्धा चांगला आकार आपण पाहतोय. कारण एक गडी बाद आता धावफलक्यावरती धावा लागल्या गेल्या 9. शेवटचा चेंडू आहे पॉवर प्ले मधील. फटका बिस्टाबिक आहे. हवेत केला. सुधीर चेंडूच्या खाली पोहोचतोय. अगदी शॉर्ट मिड विकेटला, परंतु चेंडूवरती पोहोचू शकला नाहीये. आणि त्याच अनुषंगाने 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण झाल्या. 2 धाबणी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिला सामना सुरू असताना एक गडीबाद 11. एक चांगली सुरुवात आपण बालगोपाल सोडारपाडा संघाची निश्चितपणे म्हणू शकतो. कारण सकाळचा 17 एक गडी निश्चित तरी गमावला, परंतु पार्टनरशिप दोघांमध्ये चांगली पाहायला मिळाली. दरम्यान या ठिकाणी हरिभक्त पारायण आणि आमची या कमिटीची सदस्य रामकृष्ण काकडे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया हार्दिक स्वागत. आणि नेक्स्ट मॅच मध्ये ते नक्कीच ऍक्शन मध्ये असणार आहेत. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाच्या माध्यमातून खेळत असताना. परंतु इतर खेळाडूंची अजून झोप पूर्ण झाली आहे की नाही हे पाहावं लागेल. विनंती असेल की जी वेळ तुम्हाला दिलेला आहे त्या वेळेवरती तुम्हाला या ठिकाणी उपस्थिती दाखवावी लागेल. चला, जास्त वेळ टीम मीटिंग करू नका. आपल्याला नॉनस्टॉप क्रिकेट इथे खेळायचं आहे. कारण आज एकूण 9 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि प्रत्येक सामना हा 4-4 षटकांचाच खेळवायचा आहे. हा प्रयत्न आयोजकांचा आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. आणि मुठवल संघाचा नक्कीच आपण जर पाहिलं तर एक फ्लॅग आहे. जर विचार जर केला तर कुमार रणवीर जर पहिले षटक चांगला हाताळलं तर मात्र त्या संघाचा परफॉर्मन्स अतिउत्तम होत असतो. आणि पहिल्या षटकामध्ये तर पाहिलं तर एकही मोठा फटका आला नाहीये, एकही चौकार आला नाहीये, एकही षटकार आला नाहीये. आणि आता मात्र 5-6 रन वेगाने पळतायत. थोडीशी त्यांची सुद्धा एंट्री लेट झाली असंच म्हणावं लागेल. कारण वेल आहे मित्रांनो. वेल ही कोणासाठी थांबत नसते. वेलेला महत्व द्या. योग्य वेळेवरती जर तुम्ही कार्यक्रम केला तर मात्र अति उत्तम होत असतो. परंतु या ठिकाणी दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाच्या माध्यमातून गोलंदाज संजय. चला, आपण खेळायला सुरुवात करूया. विक्रोल मध्ये तुम्हाला बाउंड्री रायडर्स आता मात्र जास्तीत जास्त पाहायला मिळतील. कारण नॉन पॉवर प्लेचा खेळ आता सध्या सुरू आहे. आणि संजयने राऊंड द विकेट सुरुवात केली. पहा, पहिल्या षटकामध्ये सुद्धा 3 स्क्वेअर चेंडू आले होते आणि इथे संजयने सुद्धा मात्र तीच सुरुवात केली. लेग स्टंप वरती मारा करण्याचा प्रयत्न, परंतु खूपच दूर चेंडूच्या हाताली झाली आणि त्याच अनुषंगानं एक्स्ट्रा धाव इथे मात्र कंप्लीट झाली. 1 डझन आकडावरती आता धाव फलक आपण पाहतोय. हो, फटका चांगला आहे. ऑन साइडला उडवलाय. जबरदस्त टायमिंग आणि चेंडू गॅप मधून फरार होतोय. मिड विकेटच्या बाहेर. एका टप्प्याच्या साह्याने आजच्या दिवसातील हा पहिला चौकार. मोठं गॅप पाहिला आपण. कारण स्क्वेअर लेग आणि मिड विकेट मध्ये खूपच अंतर होतं आणि त्याच गॅप मध्ये मात्र फटका सजवला. फलंदाज अशोक होते त्या ठिकाणी. जबरदस्त शॉट सिलेक्शन, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. हो, या ठिकाणी पाहू शकाल पावलांचा वापर केला होता, परंतु लाईन थोडीशी चुकीची पाहायला मिळाली. आज अतिरिक्त चेंडूच्या हाताला जास्तीत जास्त पाहतो. हा 5वा स्क्वेअर चेंडू आहे. पहिल्या षटकामध्ये 3 आले होते, या षटकामध्ये 2 आले. कुठेतरी या संजयवरती थोडस दडपण आपण पाहतो आय थिंक. कारण लिगल चेंडू त्यांनी आतापर्यंत एकच हाताला, त्यामध्ये एकूण 6 धाबा त्यांनी खर्च केल्या. हो, पावलांचा वापर, डान्सिंग ट्रॅक शॉट. आता मात्र मिडी विकेटला मात्र शत्रक्षक आहेत. चूक होणार नाही. पकडला झेल त्या ठिकाणी अजित पाटीलचा कमालीचा झेल. आणि अशा रीतीने सोनाली बाडा संघाला लागणारा हा दुसरा धक्का. अशोक तरी गॉन.
खराब क्षेत्रक्षण आय थिंक एकच धाव तिथे मात्र मिळाली असती परंतु चुकीचं क्षेत्रक्षण 2 पायांच्या मधून आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल. एक जबरदस्त आउटफील्ड मध्ये क्षेत्रक्षक म्हणून कुमारची वर्णी लागते परंतु या ठिकाणी पहा 2 पायांच्या मधून चेंडू फरार झाला 4 धावांसाठी. हो या ठिकाणी रायझिंग डिलिव्हरी एक्सप्रेस चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने मात्र पूर्णपणे मूव्ह होतो आणि यश त्याच्या पाठीमागे रणजित पाटीलचं जबरदस्त कार्य. डॉट चेंडू कमबॅक करतोय गोलंदाज संजय परंतु धाव फलकावर धावा जर लागल्या तर चांगल्या स्थितीमध्ये सध्या संघ आपण पाहतोय बालगोपाल सोनालेपाडा 2 गडी बाद 21. शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडला पूल केलाय सक्सेसफुल आणि आजच्या दिवसातला पहिला मॅक्सिमम. एसटी रक्षक रणजित पाटील चेंडू खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतोय परंतु गोलंदाज आणि एसटी रक्षकामध्ये कॉलिंग झाली नाहीये. तुम्ही रिप्ले मध्ये निश्चितपणे पाहू शकाल की रणजित पाटील असं वाटलं की गोलंदाज संजय झेलगिरीचा तिथे प्रयत्न करेल आणि संजयला असं वाटलं की रणजित पाटील तो झेल पकडण्याचा प्रयत्न करेल परंतु दोघांच्या मध्ये अगदी चेंडू सेफ लँडिंग झाला पाहू शकाल अगदी टॉप एज. आणि असं एक क्षण वाटलं होतं की हा झेल आय थिंक तिथे पकडला जाऊ शकेल. पहा दोघांच्या नजरा एकमेकांसमोर होत्या आणि त्याच मुली तिथे जीवनदान मिळालं फलंदाज सोनूला आणि अशा रीतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहू शकाल 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 14.5 धावगतीने आतापर्यंत या 2 षटकामध्ये धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. तरी जर ही धावगती जर राखली गेली तर आय थिंक 55-60 हा आकडा कदाचित आपल्याला इथे पाहायला मिळू शकेल आणि जर 50 धावांच्या पुढे जर आकडा जर या ठिकाणी गेला तर मात्र ती धाव डेंजर झोनकडे निश्चितपणे जाऊ शकते. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली 3 षटके कंप्लीट करायची आहेत लक्ष असू द्या. जर तुम्ही 15 मिनिटांमध्ये 3 षटके जर टाकली नाहीत तर तुमचा एक अतिरिक्त फिल्डर 38 सर्कल मध्ये असेल. कठोर नियम आहेत या सत्रामध्ये. जी कमिटी आपण पाहतोय जी नवीन कमिटी समिती आहे त्याच्या माध्यमातून अनेक नियमावलीमध्ये बदल आपल्याला या सत्रामध्ये पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा जर विचार केला तर कुमारनं कुठेतरी चांगला स्पेल हाताला होता 11 धावा खर्च केल्या होत्या एक गडी सुद्धा त्याने प्राप्त केला होता परंतु संजयचं मात्र खूपच मागणं षटक 18 धावा त्याने एकूण खर्च केल्या आणि त्याला सुद्धा एक सफलता मिळाली. नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अजयला कमबॅक करावा लागेल. ज्या वेगाने धावा येत आहेत त्या धावांवरती कुठेतरी तुम्हाला गतिरोधकाचं कार्य इथे करावं लागेल. परंतु सोनू आणि आता मात्र धीरज या दोघांमध्ये जबरदस्त तालमेल जबरदस्त भागीदारी आतापर्यंत आपण पाहतोय. ओव्हर द विकेट मारा करतोय पावलाचा वापर केला थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला कारण गोलंदाज अजय चतुर आहे पा त्याने लगेचच लेथ थोडीशी कमी ठेवली चेंडूवरती थोडासा फिंगर रोल केला चेंडू पडला तर थोडासा बाहेरच्या दिशेने गेला. नक्कीच इथून आकलन करणं थोडंसं कठीणच आहे कारण आम्ही स्केअर आहोत विकेटच्या परंतु जेवढा प्रयत्न होईल तेवढा नक्कीच आम्ही चेंडू मात्र इथून या ठिकाणी कॅरी करण्याचा प्रयत्न करू परंतु सुरुवात चांगल्या पद्धतीने केली अजयनं डॉट चेंडूनं चेंडूला आपली दिली ही लेंथ चुकीची होती आणि त्याचमुळे पंचांनी सुद्धा दंडित केलं गोलंदाजाला. हा 6वा अतिरिक्त चेंडू आहे वाईटच्या स्वरूपात आणि म्हणजे आपण म्हणू शकतो की एक्स्ट्रा धाबा 6 तिथे खर्च केल्या. अजित पाटील पाहू शकाल वाडिश मिडॉनच्या क्षेत्रामध्ये आहे वाडिश मिडॉनकडे तुम्ही सुधीरला पाहू शकाल. हो इथे सुद्धा झेलूनी संभावना आहे क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय. व्हॉट अ कॅच रनिंग हँड कॅच अगदी डीप मध्ये होता आणि जवळपास 38 सर्कल मध्ये पोहोचला. आय थिंक संगणक विशाल होता त्या ठिकाणी जबरदस्त कॅचिंग लागणारा तिसरा धक्का बालगोपाल सोनाळे पाडा संघाला.
जबरदस्त टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेट. चला प्लीज जो आमचा पर्याय रस्ता आहे तिथे कोणी गाडी पार्क करू नका प्लीज. जे आमची टू व्हीलर आहेत प्लीज आपण पार्किंग झोन मध्ये गाडी पार्क करा. न्यू बॅटर सतीश हरेड आलेला आहेत. एक अनुभवी फलंदाज. अनेक वर्षापासून पाहतोय की सोनाली पाडा संघाचा तो नक्कीच प्रतिनिधित्व करतोय आणि आलेला मात्र काय जबरदस्त कव्हर ड्राय पाहिला. जबरदस्त टायमिंग होतं परंतु शॉर्ट कव्हर पॉइंटला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याच मात्र एकच धाव तिथे मात्र फलंदाजाला पूर्ण करायची संधी मिळाली. जबरदस्त चिरूच्या हातांनी अप्रतिम कामगिरी या षटकामध्ये अजयकडनं आपण पाहतोय. ज्या धाबा 2 षटकामध्ये वेगाने येत होत्या त्या धावसंख्येवरती पूर्णपणे लगाम लावण्याचं कार्य गोलंदाज अजय करतोय. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 3 गडी बाद 31. म्हणजे आतापर्यंत अजयचा आपण जर विचार केला तर फक्त त्यांनी 2 धाबा खर्च केला. अजून एक चांगला चिरूच्या हाताने वापसी करत असताना कमबॅक करत असताना स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवण संघ सामन्यामध्ये जबरदस्त स्पेल. इथे मात्र पाहू शकाल आमचे रॉकस्टार RD11 संघाचे पुरस्कर्ते मिस्टर राकेश दिगारकर यांचे इथे शुभागमन झालेला आहे आणि या ठिकाणी टाळ्यांचा गजर होतोय गोलंदाज अजयसाठी. जबरदस्त कमबॅक अप्रतिम स्पेल आपण पाहतोय आणि अखेर 3 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त धाबा पाहायला मिळतात 31. याचं कारण 2 षटकामध्ये होते 29 आणि या षटकामध्ये बॅटच्या स्वरूपात धाव आली 1, वाईटच्या स्वरूपात धाव आली 1. म्हणजे एकूण 4 निर्धाव चेंडू हाताळले. एक सफलता अजयच्या खात्यामध्ये पाहायला मिळाली आणि या ठिकाणी आपण या स्पर्धेमध्ये चेंडू जे वापरतोय ज्याचं आम्हाला सहकार्य देणारे आमचे रॉकी अर्थात माजी उपसरपंच ग्रामपंचायत किरोलीचे या राकेश दिगाडकर यांचं खूप मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. त्यांचा आपण करूया आभार व्यक्त. निश्चितपणे आणि त्याच मुळे तर आम्ही सांगितलं की चेंडू कुठल्या क्षणाला हरवला गेला फुटला गेला तर नवीन चेंडू दिला जाणार आहे कारण त्याचे सहकार्य आम्हाला लाभलेच आमचे रॉकी. शेवटचं षटक मिस्टर सुधीर स्लॉग ओव्हरचा इथे मात्र खेळ सुरू आहे. कुटुंबाचा चेंडू होता पंच खेळण्याचा प्रयत्न केला बॅटची अगदी आतली कडा लागली आणि चेंडू पाहू शकाल अगदी डिक्लेअर जोरमध्ये थर्डमॅनच्या दिशेने मात्र ट्रॅव्हल झाला. जबरदस्त कमबॅक क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही कुठल्याही क्षणाला कुठल्याही ठिकाणी कमबॅक करू शकता. तुमच्याकडे जर नक्कीच जिद्द असेल स्वतःवरती विश्वास असेल तर तुम्ही कुठल्याही खेळाडूला कुठल्याही संघाला मात्र नमवू शकता. आणि ते कार्य 3ऱ्या षटकामध्ये अजयने करून दाखवलं. धावसंख्या 32 छोड दिया कारण सिव्हिअर चेंडू होता कारण पूर्णपणे सोडूला ठाऊक होतं की एक्झॅक्टली आपल्याला अवंतर धाव एक मिळेल आणि तेच तिथे मात्र हेरलं. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहिलं तर 33 धावा 3-3. येणाऱ्या बॅटरमध्ये मोनिश तरीच सुद्धा येणं बाकी आहे. हा रिटर हो पहा काल सुद्धा मी वर्णन केलंय खेळपट्टीचं की चेंडू कधी कधी अचानक उचली घेतो तर कधी कधी चेंडू खाली राहतो. या थोडासा दुविधा पण आहे परंतु पंचाचा बायचा इशारा कारण कुठल्या प्रमाणात तिथे चेंडू बॅटमध्ये संपर्क झाला नव्हता. अजयच्या पावलांवरती पाऊल ठेवून सुधीर सुद्धा आता जबरदस्त कामगिरी करतोय. एक क्षण असं वाटलं होतं की 50-55चा आकडा धावफलकावरती पाहायला मिळेल परंतु गोलंदाजाने कमबॅक केलं. या ठिकाणी पहा पुन्हा मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सतीश हरडने केला. मला असं वाटलं की जास्तीत जास्त या षटकामध्ये सोनूला स्ट्राईक मिळेल कारण सोनूने चांगली फटकेबाजी केली होती. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलेला एक चौकार आलेला आहे 12 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला आपल्याला परंतु सतीश कुठेतरी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. ओ जबरदस्त या ठिकाणी पुलचा फटका वाईडिश लॉंगॉनवरती क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या डोक्यावर चेंडू फ्लाय येतोय. जबरदस्त टायमिंग आणि हा येतोय षटकार. चाळीस धाबा धावफलकावरती आणि तसे या खेळपट्टीवरती या मैदानावरती कुठली धावसंख्या सेफ्टी नाही. मी काल सुद्धा उल्लेख केला की या खेळपट्टीवरती 19 धावा सुद्धा डिफेंड झालेल्या आहेत आणि आता तर पाहिलं तर आकडा 40चा आपण पाहतोय. ओव्हर पिच होता परंतु टायमिंग मात्र बरोबर दुलाला नाही आणि त्याच अनुषंगाने एक धाव तिथे मात्र कंप्लीट झाली गेली आणि अशा रीतीने मात्र या सिंगलच्या वतीनं धावफलकावरती 41 धावा आपण पाहतोय. 3 गडी आतापर्यंत गमावले परंतु यानंतर सामना पाहायला विसरू नका. RD11 किरवली विरुद्ध ग्रीष्मा 11 आमनेपाडा अडोस पडोस की लढाई दुसऱ्या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकेल. परंतु या ठिकाणी शॉर्ट टर्म फुल टायमिंग लाजवाब आहे परंतु कावू कॉर्नर वरती आहे क्षेत्ररक्षक तेजेशी तेजीमय कामगिरी पाहायला मिळाली
आणि अखेर पहिल्या डावाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला. पहिल्या डावाच्या अखेरीस 4 गडी बाद, एकूण धावफलकावरती धावा लागल्या 41 आणि विजयासाठी 42 धावांचा लक्ष्य समोर ठेवला आहे. बालगोपाल सोनालेपाडा संघाने त्या धावांचा पाठलाग होईल की त्यांचा संरक्षण होईल तोपर्यंत आपण जाऊया. टॉस बॉक्स मध्ये आपण त्या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करू. दोन्ही संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. RD11 किरवली विरुद्ध ग्रीष्मा 11 आमणेपाडा आणि आमची समाजसेवक सन्माननीय हरिचंद्रजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया नाणेफेकी संपन्न. कारण नक्कीच पाहू शकाल या ठिकाणी दोन या ठिकाणी एक फाईट असणार आहे. एकीकडे पाहू शकाल RD11 तर दुसरीकडे ग्रीष्मा 11 आणि आमचे पाहुणे आहेत हरिचंद्रजी पाटील. टॉस आहे संजय स्पोर्ट एका बाजूला, दुसरीकडे पाहू शकाल ट्रिपल एस. तर RD संघाची संघाने कॉल या ठिकाणी म्हणणं आहे पहा जशी मागणी तसा पुरवठा. काकांचं मी आभार व्यक्त करतोय. विनंती करतो की आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. राकेश नक्कीच जास्त काही प्रश्न तुम्हाला विचार टॉस जिंकलाय काय करायचा निर्णय असेल फिल्डिंग जी तुमची नवीन कमिटी आहे या सत्रामध्ये नक्की त्याबद्दल काही दोन शब्द नक्की ते पडद्याच्या पाठीमागे बोलणं पसंत करतात. काकड्यांना प्रश्न विचारूया. तुम्ही टॉस गमावला तुम्हाला बॅटिंग करायची आहे तर किती धावसंख्येपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न कराल? बघू आता प्लेअर हे मला पहिले बघायचे आहेत. मग ते 11 खेळाडू येतील की नाही मला आता हा प्रश्न पडलाय. होतं 4 त्यांना पाहिजे. बघू आता. मग 11 जर खेळाडू आले नाही तर तुम्ही ते 5 फिल्डर आलेले आहेत तुमचे ते घेऊन तुम्ही उतरणार मैदानाच्या आतमध्ये? 100% मी एकटा असलो तरी उतरेन. तर नक्कीच या ठिकाणी जबरदस्त वक्तव्य रामकृष्ण काकडे यांचं आपण इथे ऐकलेलं आहे. तर मित्रांनो नाणेफेकी संपन्न झाली. टॉस जिंकला RD11 संघाचे संघनायक राकेश दिगडकर यांनी आणि प्रथमतः गोलंदाजी करता निर्णय त्यांनी. पण जाऊया लगेच टॉस बॉक्स मधून जिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक कॉम्बॉक्स मध्ये मिस्टर भागेश म्हात्रे यांच्याकडे. थँक्यू. Thank you so much, Yogesh sir. Swasti Sri Gananakam Gajamukam Moreshwaram Siddhidam Ballallam Rudam Vinayakam Ham Chintamani Stevaram Lenandro Girijatmajam Suvardam Vigneshwaram Ozare Gramo Ranjana Saustito Ganapati Kuriya Sada Mangalam Kuriya Sada Mangalam Kuriya Sada Mangalam 33 कोटी देवांचा अधिपती बुद्धीचे दैवत गंधर्व वंदन तसेच अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस खरतर त्रिवार मानाचा मुजरा करून संजय स्मृती चषक 2024 या दुसऱ्या दिवशी मी भागेश म्हात्रे वाल तुमचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करत आहोत. 3 दिवसाची देखणी स्पर्धा आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये मित्रांनो तुम्ही वावरत आहात. 30 संघांचा समावेश असलेली ही सुंदर स्पर्धा अगदी तुमच्या डोळ्यासमोर आहे. सुंदर वातावरणामध्ये आपण आजच्या दिवसाला सुरुवात केली. प्रथम बॅटिंग करत असताना 41 धावा जर तुम्ही पाहिल्या तर सोनालेपाडा टीमच्या माध्यमातून बनवल्या गेला आणि 42 धावसंख्येचं लक्ष्य या ठिकाणी ठेवत असताना आपण सध्या तरी बॅटिंगच्या माध्यमातून आघाडीची जोडी अर्थात ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जाताना पाहायला मिळतात. टीम मुठवलचे ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एन वरती तुम्हाला पाहायला मिळते देवेन आणि नॉन स्ट्रायकिंग वरती रणजित. पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फर्स्ट इनिंग मध्ये तुम्ही पाहिल्या धावा 11 त्यानंतर 2 ओव्हर मध्ये जो कमबॅक झाला ना तो खरं तर उल्लेखनीय होता. कारण धावसंख्या वाढत होत्या त्यांना रोकायचे कशा 2 गोलंदाजांना ते जमलं नाही. परंतु त्या अनुमानाने शेवटच्या 2 ओव्हर मध्ये जर आपण पाहिले ना तर खूप चांगल्या प्रकारे कमबॅकीचे ते 2 ओव्हर राहिले आणि त्या अनुमानाने हे टार्गेट सेट झालं. पहिल्या ओव्हरसाठी आपण पाहिला गेलं तर बॉल तयार होतोय. मयूर पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने गती आई या खेळाडूकडे ऑनसाइडला फक्त दिशा दिली परंतु डिक्लेअर झोन ज्या ठिकाणी आहे तिथे बॉल गेला. अंपायर्स मेकादा यांचा इशारा की लेग बायच्या रूपाने या ठिकाणी डावाला होईल सुरुवात. पहिलीच मॅच 42 धावसंख्येचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. त्या अनुमानाने आपण जर पाहिलं तर आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे.
एका बाजूला मयूरचं प्रत्युत्तर, पहिलाच बॉल वेगाने त्याने टाकला गेला ओव्हर द विकेट. ओव्हर द स्टंप, थोडासा लेंथ वरून मागे टाकला चेंडू. लेंथ चांगली होती, लाईन चांगली होती, त्या अनुमानाने गतीही चांगली मिळाली. बॅट्समन बीट झाले, ते तसे विकेट किपरही बीट झाले, कारण वेगाने खरं तर हा बॉल त्या ठिकाणी टाकला गेला. क्रिकेटमध्ये गती तुमचा बचाव करू शकते. त्या गतीचा जर तुम्ही चांगला वापर करत असाल तर ॲज अ बॉलर तुम्ही बॅट्समनला बीट करू शकता, बॅट्समनला चकित करू शकता. तुमच्याकडे लेंथ बॉल टाकण्याची जर क्षमता असेल तर तुम्ही लेंथ बॉलवरतीही बॅट्समनला बीट करू शकता. ओव्हर द विकेटने गती जास्त होती, परंतु खोलात टाकलेला चेंडू, फक्त दिशा देत असताना ताकदीचा कमी वापर, परंतु सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॉल चालला बॉर्डर लाईनच्या बाहेर. या इनिंग मधला हा पहिला 4. बॉलला सुरुवात केली आहे ओव्हर द विकेट ने. खरं तर मयूर आला. याच्या अगोदरचा बॉल तुम्ही ऍक्शन रिप्ले बघितला, तो बीट झाले. त्यानंतर अगदी खोलवर टप्पाचा बॉल होता. वाटलं देवेनला की आता कदाचित लेंथ बॉल वरून खोलवर टप्पाचा बॉल येईल. तो अगदी बॉलकडे खरं तर बघत होता आणि खुदून काढत असताना पहिला चौकार आलाय. आता लेंथ वरती बॉल मध्ये आहे, विकेट जरूर प्राप्त करेल. विकेट किपरने कॉल दिला गेला की पॉवर प्ले सुरू आहे. त्या अनुमानाने सुंदर फिल्डिंग पॉवर प्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाजीतनं होईल बाद. चौकार देवेनच्या बॅटमधनं आला आणि त्याला पाठवलं मयूरने मैदानाच्या बाहेर. तीच आपण चर्चा करत होतो की गती तुमचा बचाव करू शकते. गतीचा वापर केला मयूरनं. याच्या अगोदर ही गती चांगली होती, परंतु खोलवर टप्प्याच्या बॉलवरती नजर चांगली होती देवेनची. त्या बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतरचा लेंथ बॉल हा अतिशय उपयुक्त ठरला गेला, तो म्हणजेच गोलंदाज मयूरला आणि फिल्डिंग करत असणाऱ्या संघ सोनाले पाडा या टीमला. 42 धावसंख्येचा बचाव करण्यासाठी ना पहिलं षटक जे आहे ना ते अतिशय इम्पॉर्टंट असतं. कारण तुमच्याकडे शॉर्ट टर्म क्रिकेट जेव्हा डोळ्यासमोर असतं आणि टार्गेट जेव्हा आपल्याला डिफेंड करायचं असतं ना, तर सुरुवात ही महत्वाची असते. आणि असं म्हटलं जातं ना की एक सुंदर सुरुवात तुमच्या यशाकडे जाण्याच्या मार्गावरचा जो रस्ता आहे ना तो क्लिअर करून जाते. सुरुवात चांगली झाली आहे असं म्हणू शकत नाही की मुठवल संघाची सुरुवात थोडीशी कठीण झाली आहे. एक विकेट जरूर गेला, परंतु जो चौकार आला ना त्या चौकाराने खूप चांगल्या प्रकारे डावाला सुरुवाती झाली होती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तेजस. पहिलाच बॉल फेस करत होता मयूरचा. काही तेज तर्रार वेगाने टाकला जाणारा बॉल पाहिला तुम्ही सिमेंट विकेट वरून अगदी जलद गतीने कधी कधी विकेट किपरच्या हातामध्ये जात असतो. तेच या ठिकाणी घडलं, परंतु विपरीत घडलं असेल टीम मुठवलच्या बाजूने. धावा 42 बनवायचे आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपला एक गडी गमावलाही गेलाय. त्या अनुमानाने जर चौकाराच्या सायाने धावफलक वाढलं नसतं ना तर ही कंडिशन अजून क्रिटिकल असते टीम मुठवलची. ओव्हर द विकेटने आता परिवर्तन केलं होतं. बॉल मध्ये मिस टायमिंग, स्वतः गोलंदाज कॉटन बॉलची संधी, मयूरला विकेट मिळाली दुसरी. आणि या ओव्हर मध्ये 2 बळी घेत असताना फक्त 5 या धावसंख्येवरती दुसरा गडी बाद. तेजस गॉन. ऍक्शन रिप्ले ओव्हर द विकेटने अगदी ऑफ स्टंप वरती चेंडू होता. या वेळेला गतीमध्ये मिश्रण केलं, परिवर्तन केलं, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झाला बॉल. स्वतः देवेनने कॉन्ट्रीब्युशन दिलं, सांगितलं की आय विल टेक, मी हे करू शकतो आणि ते केलं गेलं. आणि दुसरा विकेट ओव्हर नंबर पहिल्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकामध्ये फक्त धावा 5. मी तर म्हणेन ज्या फर्स्ट इनिंग मध्ये एक्स्ट्राच्या ज्या धावसंख्या गेल्यात ना त्या कुठेतरी या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकतील. कारण तब्बल पहिल्या ओव्हरमध्ये 3, दुसऱ्या ओव्हरमध्ये 2, एकंदरीत आपण फर्स्ट इनिंग मध्ये 7 वाईट बॉल बघितले. जर त्या 7 धावसंख्या जर कदाचित इथे खर्च झाल्या नसत्या ना तर कदाचित 35 पेक्षा जास्त किंवा थोड्याशा कमी धावसंख्या बनवाव्या लागल्या असत्या ते म्हणजे संघ मुठवळला. परंतु आता या एक धावसंख्येचं महत्वाचं योगदान जे आपण व्हाईट बॉलच्या माध्यमातून सक्सेसफुल केलं नाही तेच योगदान आता आपल्याला बॅटिंगच्या माध्यमातून पूर्ण करायचंय. संघ मुठवळ सध्या तरी बॅटिंग करतोय, असं म्हणू शकतो की स्ट्रगल ही करतोय. कारण ज्या अनुमानाने ज्या धावसंख्या त्यांच्या खर्च झाल्या होत्या ना त्या अनुमानाने पॉवर प्ले मध्ये चांगली बॉलिंग जरूर केली गेली मयूरने, परंतु पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग ती मुठवळच्या माध्यमातून झालेली नाहीये. 42 धावसंख्येचं टार्गेट आणि आता आशिषकडे
दिले दुसरे षटक. पॉवर प्ले संपलाय. 5 फिल्डर तुम्हाला सीमेचं रक्षण करत असताना पाहायला मिळतील. ओव्हर द विकेट. ओव्हर द विकेट ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलाय. मिड विकेट जरूर तैनात आहे. बॉलला फील्ड केलं, फेकलं गेलं. जजमेंट चांगलं होतं फिल्डरचं की जर स्ट्राईक सोडली तर फलंदाज बाद होऊ शकतो. त्या अनुमानाने बघितलं गेलं तर स्ट्रायकिंग एंड वरती फेकी केली. इथनं मिळते सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या 6. 42चं टार्गेट आहे. 42 धावसंख्येचं टार्गेट असताना दुसरं ओव्हर जर आपण पाहिलं गेलं तर आशिषचं पहिलाच बॉल अगदी चांगला लेंथ वरती जिथे फक्त आपल्याला पाहायला मिळाली सिंगल. नेक्स्ट बॉल लेंथ बॉल आहे आणि ऑफस्टम्पच्या बाहेरही एक्झॅक्टली पंच सांगतात रमेश मात्रे की हा बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर. स्क्वेअर लेगचे अंपायर सांगतात की 1/4 दी ओव्हर. यानंतर अतिरिक्त बाउन्सर बॉल हाताळू शकत ना आशिष. अशाच काहीशा गोष्टी असतात ना त्या आपल्याला पाहाव्या लागतात. अंपायरचं जर निदर्शनात आलं की अतिरिक्त बाउन्सर आहे 1/4 दी ओव्हर एकदा वॉर्निंग देत असतात अंपायर आणि एक्झॅक्टली अंपायरने तेच केलं. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 7. ओव्हर द विकेट. ही लेंथ बॉल पडल्यानंतर अगदी शोल्डर वरून लेंथ बॉल आहे. अपिली झाली. कदाचित कडा आहे की काय हा प्रश्न पडलाय परंतु नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. ऑफिशियल आमचे जे ठरवतील ते तुम्हाला मान्य करावंच लागेल. कडा असली तर अंपायरच्या कानापर्यंत आवाज जातो. 2 अंपायर आहेत. एक स्क्वेअर लेगला सचिन म्हात्रे, दुसरे मेक्यादा. हे 2 ऑफिशियल्स आपल्याला या विभागामध्ये ना जास्त अंपायरिंग करताना पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडनं योग्य ते डिसिजन मिळतात. सो अंपायरचा जो फायनल डिसिजन असेल तो तुम्हाला मान्य करावाच लागेल. त्यामध्ये काही फेरबदल केला जाणार नाही. वेलकम सर्वांचं सहर्ष स्वागत. संजय स्मृती चषक 2024 मित्रांनो तुम्ही अनुभवत आहात आणि नॉट आउट असेल म्हणजेच कडा नव्हती. ऑफिशियलचा फायनल जो डिसिजन आहे तो आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय म्हणजेच हा चेंडू असेल डॉट. सुरुवात ही चांगली झाली. दुसऱ्या ओव्हरमध्ये सुरुवातीच्या जर आपण 2 बॉलचा विचार केला गेला तर चांगले बॉल लेंथ वरती पिच केले गेलेत ते म्हणजेच गोलंदाज आशिषनं. ऑन स्ट्राईक रणजित. रणजितसाठी हा बॉल उचलला गेलाय. बॉलरमध्ये मिस्टामिंग नाही तर एलिव्हेशन खूप चांगलं पाहायला मिळालं. 2 फिल्डर फक्त पाहतच राहिले आणि बॉल चाललाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. इट्स सिक्सर. षटकार आलाय. धावफलक वाढत नव्हतं. त्यावरचं उत्तर सापडत नव्हतं परंतु त्या उत्तरांमध्ये भरपूर सारा लपंडाव होता परंतु ते उत्तर खरतर शोधलं गेलं म्हणजेच विशालच्या बाटमधून हा षटकार आलाय. हा उपयुक्त षटकार असू शकतो कारण पहिल्या षटकामध्ये स्ट्रगल झाला. दुसऱ्या षटकामध्ये थोडासा स्ट्रगल करत होता संघ मुठवल. 42 धाबा बनवायचे त्या अनुमानाने 2 ओव्हर अगदी कसोटीची त्यांच्या समोर आले. 2 विकेटी गमावले गेले. तेजसची कामगिरी थोडीशी कमकुवत राहिली. देवेने चौकाराने सुरुवात केली परंतु मैदानाच्या आतमध्ये विशालच्या बाटमधला हा सुंदर फटका तुम्ही पाहिला जिथे षटकार प्राप्त झालाय. बॉल जर त्या ठिकाणाहून निघत नसेल तर मॅनेजमेंट कमिटी कृपया करून नवीन चेंडू द्या जेणेकरून आपण सामन्याला सुरुवात करू शकतो आणि तो बॉल आल्यानंतर पुन्हा एकदा आपण त्याच बॉलने खरं तर हवं तर खेळूयात परंतु सध्या तरी हा नवीन बॉल खेळाडूंनी घ्यायचा आहे. मॅच बॉल आलेला आहे. तो मॅच बॉल घेऊन तुम्ही केला. सन्माननीय लखनजी पाटील साहेब यांचं शुभ आगमन झालेलं आहे. खरं तर या स्पर्धेचे 3 आधारस्तंभ आहेत. कैलाश पाटील, लखन पाटील, सुजित पाटील 2 स्तंभ या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांच्या माध्यमातून ही 3 दिवसाची शृंखला मित्रांनो तुम्ही बघत आहात. त्यांच्या माध्यमातून सर्वांचं सहर्ष स्वागत. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून मुठवल, सोनालेपाडा आणि अनेक सारे प्रेक्षक ज्या वाहिनीवरती जुळल्या त्यांचे करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम वेलकम अँड वेलकम. नुकताच एक षटकार आलाय. बॉल तयार. विशालसाठी हा बॉल थोडासा पुढे टाकण्यात आला. संभ्रमात पडले. आधी थोडेसे मागे गेले त्यानंतर ऑफस्टंप वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. हा बॉल आशिषचा त्याला उपयुक्तता देऊन गेला. षटकारानंतर त्याचा कमबॅक. टीमची धावसंख्या 13. 42 धावसंख्येची चेस असताना सध्या तरी तुम्हाला स्कोरवरती धावसंख्या पाहायला मिळते 13. अजूनही या मॅच मध्ये जर आपण पाहिलं गेले तर खूप सारा संघर्ष बाकी आहे संघ मुठवलचा. ओव्हर द विकेट. ओव्हर द विकेटने चांगला बॉल पडल्यानंतर उचळीचा जरूर होता परंतु ऑफस्टंपच्या बाहेर. अंपायर सांगत असताना या ओव्हर मधला जर आपण पाहिला तर दुसरा व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावरती. सध्या तरी समीकरण जर आपण उर्वरित जर पाहिलं गेलं ना तर अजूनही 14 बॉल मध्ये बनवायचे धावा 28.
म्हणजेच प्रत्येक बॉलवरती 2-2 धावा जोडायचे आहेत. एखादा षटकार आला तर हे समीकरण थोडंसं क्लोज होईल संघ मुठवलच्या बाजूने. शेवटचा बॉल, माफ करा शेवटचा नाहीये तर हा बॉल होता 5वा आणि त्या 5व्या बॉलवरती मोठा प्रहार. याच्या अगोदर विशालचा तडाखा नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला, परंतु याही बॉलवरती बॉलला बाउंड्रीच्या बाहेर फेकत असताना येतो षटकार. वरती बॉल पडला, परंतु तेच सांगतात अंपायर की जास्त उचळीचा बॉल नव्हता. त्या अनुमानाने सचिन म्हात्रे याने लगेचच निदर्शनात आणलं बॅट्समनच्या की बॉल जरूर हार्ड लेंथ वरती पडला, परंतु जास्त बाउन्सर नव्हता. त्या अनुमानाने त्यांनी फक्त षटकाराचा इशारा या ठिकाणी केला गेलाय. चर्चा आपण करत होतो की एखादा मोठा फटका या मॅच मध्ये मुठवल संघाला इंटर करेल. ज्या 42 धावसंख्येवरती पोहोचत असताना 2 ओव्हरमध्ये झालेला कमबॅक मोडीत काढला गेला विशालने. याच्या अगोदरच्या काही सिच्युएशन नुसार वावरत असताना तुम्ही बघितलं संघ मुठवलला, परंतु त्यामधलं उत्तर खरं तर विशालने आता अॅक्युरेटली शोधलं गेलंय, कारण या ओव्हरमध्ये त्याच्या माध्यमातून 2 षटकार आलात. 13 मध्ये आता 22 हव्यात. हा षटकार जो आला ना, हा षटकार मच निडेड होता, कारण पहिल्या षटकामध्ये झालेला कमबॅक मोडण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जरूर तुम्ही पाहिलं गेलं तर आशिषला तुम्ही मागणे ठरताना पाहिलं, तो मोडला गेला विशालनं. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. इंडिव्हिज्युअल तो 12 या धावसंख्येवरती खेळतो. एका बाजूला देवेन बाद झाल्यानंतर तेजस एकी धावसंख्येचं योगदान देऊ शकला नाही. त्यानंतर रणजित आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये सिंगलने खेळतो आणि समीकरण 13 मध्ये 22 बनवायचे आहेत. अजून एक लेंथ वरती बॉल पडला. ऑन साइडला आता गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु मिड विकेटला फिल्डर आहेत. लॉंगॉनचेही फिल्डर फक्त पाहत राहिले. मिड विकेट आणि काऊ कॉर्नर मधून 2 फिल्डर आहे. अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ संपलाय. या ओव्हरमध्ये धावा जर आपण बघितल्या गेला तर 2 षटकाराच्या साहाय्याने जास्त थोड्याशा धावा खर्च झाला. तब्बल 16 धावा खर्च झाला आणि अशा प्रकारे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 21 म्हणजे 12 मध्ये अजूनही बनवायचे 21 धावा विजयासाठी संघ मुठवलला. बहुतांश वेळा बघितलाय, परंतु पाण्याची पूर्तता या ठिकाणी केली आहे. मैदानाच्या बाहेर तो खेळाडू आता तुम्हाला जाताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सामन्याला आपण करूयात सुरुवात. 12 चेंडू आणि जरा पाहिल्या गेल्या तर या धावसंख्या बनवायच्या 21. जिथे संघ बॅटिंग करतोय मुठवल. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओमकार आलाय. ओमकारकडे क्षमता आहे, कारण हार्ड लेंथ वरती बॉल टाकणं, बॉलला टर्न करणं, जर आक्रमकतेचा फलंदाज असेल तर त्याला वेगाने बीट करणं ही ओमकारची खासियत राहिली आहे. नेहमी टीम सोनाले पाडाचा फ्रंटलाईन बॉलर क्रमांक 3 या 4 ची गोलंदाजी तो टाकत असतो, परंतु आता त्याच्या समोर कसोटी आहे. या 12 चेंडूंमध्ये 21 धावा त्याला रोखायच्या आहेत आणि समोर कोण आहे तर ज्याच्या बॅटमध्ये 2 षटकार आलाय तोच विशाल आता ऑन अ स्ट्राईक. ओमकारचा फर्स्ट बॉल ओव्हर द विकेट. ओव्हर द विकेटले लेंथ वरती टाकला. ऑन साइडला बॉल चाललाय. जरूर मिड विकेट प्रोटेक्शन त्या ठिकाणी देत आहे. कोणत्याही प्रकारचा वेळ त्याने घालवला नाही. लगेच स्ट्रायकिंग एंडवरती फेकी केली. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगल टीमची धावसंख्या जर आपण पाहायला गेलं तर 22 या आकड्यावरती अजूनही 11 मध्ये बनवायचे आहेत 20. या 20 धावा जर रोखायचे असतील ना तर आता या षटकामधले जे 5 बॉल आहेत ना ते व्यवस्थितरित्या लेंथ वरती आणि डॉट रेशो जर जास्त वाढले तर या धावसंख्या रोखू शकतात संघ टीम सोनाले पाडा.
यावेळेला बॉल हवेमध्ये विकेट मिळेल का? फिल्डर त्या ठिकाणी वळतायत, परंतु आउट फील्ड मध्ये बॉल जेव्हा जेव्हा जातो ना क्रीडांगणावरती तेव्हा तिथे फास्ट जातो, परंतु इनफिल्ड मध्ये जे खरं तर दोन दगड आहेत ना तिथे कधी कधी फिल्डर्सला अडचणी येत असतात. आपण तेच पाहिलं. बॉल हातामध्येही पडला परंतु हातामधनं निसटला. तिथे मिळाले सिंगल. स्ट्राईक रणजितची रोटेट झाली. आता स्ट्राईक आली विशालकडे, ज्याच्या बॅटमधून नुकतीच आपण सिंगल पाहिली. या मॅच मध्ये तो शिरकाव करण्याचा प्रयत्न, इंडिव्हिज्युअल त्याच्याही 14 धावा आपल्या टीमच्या टोटल मध्ये पाहायला मिळतात आणि तोच आता ऑन स्ट्राईक. अजूनही 10 मध्ये बनवायचे आहेत. 19 बनवायचे आहेत. पडल्यानंतर बॉल टर्न झाला ऑफस्टंपच्या बाहेर आणि इथनं डॉट बॉलची समाप्ती. अशाच डॉट बॉलचा जर रेशिओ आला ना तर विशालवरती प्रेशर पडेल, कारण 42चं टार्गेट बनवायचं आहे. समोर ओमकार त्याच्या उंचीचा तो फायदा घेतोय, जिथे खरं तर त्याला लेंथ मिळवायची आहे. ती लेंथ त्याने आता तर मिळवली गेली आहे. तो आता सेट झाला मैदानाच्या आतमध्ये की या धावसंख्या रोखायच्या कशा, आणि त्या धावसंख्या तो रोखण्याचा प्रयत्नही करतोय. ओव्हर द विकेटने पाल लेग स्टंप दाखवला गेला. पडल्यानंतर असं वाटलं की लेग स्टंप सोडून जाईल बॉल. हा संभ्रम होता विशालचा आणि विशालची मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये कॅरी करत असताना ओमकारला सफलता. विशाल बाद. द ऍक्शन रिप्ले. ओव्हर द विकेटने लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न, परंतु असं वाटलं विशालला की लेग स्टंपच्या बाहेरून बॉल जाईल. ते प्रयत्नही गेले होते की ऑन साइडला जरूर फटका खेळू. जास्त शफल झाले, ऑफ स्टंपच्या बाहेर गेले, परंतु हातामधनं जसा बॉल निसटला खोलवर टप्प्याचा झाला तेव्हाच विशालला समजलं गेलं की आता हुकलो तर मुकलो, आणि तेच झालं. अगदी मिडल स्टिक वरती हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि महत्वाची विशालची विकेट ओमकारच्या खात्यामध्ये आपल्याला प्राप्त होताना पाहायला मिळाली. 3 विकेट आतापर्यंत मैदानाच्या बाहेर गेल्यात. 3 गडी दगावल्यात. आता टीमच्या मुख्य खेळाडूकडे नजरा पडतील. 8 चेंडू आणि सध्या तरी समीकरण 19 धावसंख्येचं. मैदानाच्या आतमध्ये आलाय सुधीर, ज्या सुधीरला तुम्ही इनिंग ब्रेक मध्ये जरूर, माफ करा इनिंग ब्रेक मध्ये नाही तर 2 ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं गेलं तर त्याला मैदानाच्या आतमध्ये पाण्याची पूर्तता करताना तुम्ही पाहिलं. पहा आमचे जे प्रेक्षक आहेत, एका प्रेक्षकाची ऑटो रिक्षा त्या ठिकाणी आहे. विनंती करेन की सूर्यकिरण जर त्या रिक्षाच्या काचेवरती पडली तर ती परावर्तित होतील आणि खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये थोडासा इश्यू होईल. त्याच्यामुळे ती ऑटो रिक्षा आहे ज्या मालकाची, त्या मालकाने ती ऑटो रिक्षा त्या ठिकाणून लगेचच काढायची आहे. 8 चेंडू 19 धावसंख्येचं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये आलाय सुधीर. नुकतीच सफलता मिळाली ओमकारला. ओमकारने आतापर्यंत खर्च केलेल्या धावा फक्त 2 आहेत आणि त्याच्या खात्यावरती 1 विकेटही आहे. ओव्हर द विकेटने सुधीर साठी बॉल, ताकदीचा वापर जरूर केलाय. बॉल मध्ये आहे, फिल्डर जज करतोय परंतु त्याच्या बाक्या बाहेर. बॉल चाला डीप मिड विकेट, बॉल लाईनच्या बाहेर. सुधीरचा तडाखा, षटकार. या वर्षामध्ये खरं तर अनिमेश ठाकूर यांचं हे संगीत खूप चर्चेत राहिलं, परंतु या मॅच मध्ये चर्चेत राहणारा सुधीर आणि त्याच्या बॅट मधला हा फटका. हा पहा ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहतात. प्रेशराइज मॅच आहे. खरं तर प्रेशराइज मॅच म्हणू शकत नाही. प्रेशर आला होता संघ मुठोळवरती, परंतु त्या प्रेशरला पूर्णपणे रिलीज करणारा हा फटका सुधीरच्या बॅट मधून आला आणि आता या फटक्याने समीकरण चेंज झालंय. 7 चेंडू मध्ये बनवायच्या धावा 13. खूप काही क्रिटिकल्टीज होत्या, परंतु खूप काही क्रिटिकल्टीज मधून खरं तर विजयाच्या समीत जाणारा हा फटका तुम्ही सुधीरचा पाहिला, जो ओमकारच्या विरोधात आलाय. शेवटचा बॉल सुधीरसाठी हा बॉल ऑन साइडला. कदाचित सुधीरकडे स्ट्राईक ठेवण्याचा सुधीरचा प्रयत्न असावा, कारण शेवटच्या 6 मध्ये आता 12 बनवावे लागतील. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. विशाल बाद झाल्यानंतर तुम्ही सुधीरचा तडाखा पाहायला मिळाला, ज्याने मॅचला खरं तर थोडासा पुढे आणलं गेलं आणि अशा प्रकारे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या 30 बनवायच्या होत्या 42 म्हणजे 6 मध्ये आता बनवायच्या 12 धावा विजयासाठी संघ मकरंद स्पोर्ट्स मुठवलला. हा स्ट्रक्चर सध्या तरी तुम्ही बघत आहात. बालगोपाल सोनालीपाडा फर्स्ट इनिंग मध्ये खरं तर ज्या ठिकाणी बॅटिंग करत होती तेव्हा त्यांचा स्ट्रक्चर जो होता तो तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर आता मकरंद स्पोर्ट्स मुठवल म्हणजेच ज्या स्टेपने पहिल्या इनिंग मध्ये सोनालीपाडा संघ सरला होता ना, त्या स्टेपनुसार खरं तर मकरंद स्पोर्ट्स मुठवल आता पुढे चाललाय. हा तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या धावसंख्या आल्या 11
त्यानंतर दुसरं षटक जर पाहिलं गेलं तर मागडं राहिलं. त्याच अनुमानाने या मॅचमध्ये या इनिंगमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये मयूरच्या फक्त 5 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 16 आल्या. त्या कंपॅरिझनने आपण बघू शकता की सध्या तरी सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना ना जो संघ दबावामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये होता त्या ओव्हरमधल्या खरं तर प्रेशराईज ज्या गोष्टी होत्या ना त्या प्रेशराईज गोष्टी पूर्णपणे सुधीरने रिलीज केल्यात. 6 चेंडूंचं भवितव्य, या 60 चेंडूंच्या भवितव्यासाठी सध्या तरी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघाल अशोकला. या अशोकने खरं तर फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंगही केली होती. त्याच अनुमानाने जर माफ करा फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंगही त्यांनी केली होती. त्यामध्ये 8 धावा त्यांनी खरं तर बनवल्या होत्या. आणि त्याच अशोकला तुम्ही ओव्हर नंबर शेवटच्या मध्ये पाहतात पडला बॉल थोडासा टर्न झाला ऑप्शनच्या बाहेर आणि इथनं डॉट बॉलची समाप्ती. डॉट बॉलची समाप्ती. लागोपाठचे 2 डॉट बॉल हे खूपच प्रेशर टाकून जातील. मैदानाच्या आतमध्ये अशोकला पाठवलाय. फर्स्ट इनिंग मध्ये त्याने 8 धावा बनवल्या. त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे, ऑफ स्टंपवरती बॉल टाकणं तो जाणतो. आणि त्याच अनुमान आहे 2 चेंडू सुधीर समोर त्याने डॉट फेकले गेल्यात. हो 4 मध्ये 12 बनवायचे आहेत. ऑन साइडला महत्वाची विकेट सुधीर कडे नक्कीच नजरा लागल्या होत्या त्या म्हणजे खेळाडूंच्या, परंतु इथनं काय घडलं ते पाहणार आहोत. अगदी बाउंड्री लगत हा बॉल अडवला जरूर गेलाय, परंतु आपण जरूर या ठिकाणी पाहणार आहोत. अंपायर्स तुमचा सॉफ्ट सिग्नल काय असेल ते आम्हाला यस इथे फ्रेम मध्ये असलं तर कदाचित आपण नक्कीच हा बॉल चेक करूयात की नक्की घडलंय का. आमचे खेळाडू त्या ठिकाणी आहेत, तुमच्या निदर्शनात आला असेल तर तुम्ही आम्हाला जो डिसिजन आहे तो कळू शकता. आपण या ठिकाणी चेक करत आहोत. जी ग्रामीण टेनिस क्रिकेटची टेक्निकल टीम आहे त्याकडे आपण लक्ष देऊयात आणि योग्य तो फायनल डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. ही विकेट नाहीये तर हा षटकार आहे, कारण आम्ही चेक केलं या ठिकाणी. कैलाश पाटील या ठिकाणी होते आणि आम्ही खरं तर या ठिकाणी चेक केलं की पडद्याला थोडासा पाय लागलेला आहे, त्या अनुमानाने हा सिक्सर आहे. कोणत्याच टीमवरती अन्याय होणार नाही. ही स्पर्धा 3 दिवसाची जरूर असली तरी कोणत्या टीमवरती अन्याय होणार नाही असे आम्ही स्पर्धेमध्ये गोष्टी खरं तर घडून देणार नाही आहोत. त्याच्यामुळे आम्ही चेक केलं की हा सिक्सर आहे. 2 लागोपाठचे 2 डॉट बॉल जर आपण पाहिले गेले तर थोडासा प्रेशर टाकत होते. 42 धावसंख्येचा चेस मध्ये सुधीरला ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये तुम्ही 5व्या क्रमांकावरती येताना तुम्ही त्याला पाहिलं पहिल्याच बॉलवरती सिक्सर खरं तर त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. तिथे समीकरण पूर्णपणे क्लोज झालं होतं. 13ची गरज असताना सिंगल शेवटच्या बॉलवरती आली. 6 मध्ये 12 बनवत असताना पहिलाच बॉल त्यांनी फेस केला, तो म्हणजेच अशोकचा पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल डॉट आणि तिसऱ्या बॉलवरती त्याच्या सिक्सर पाहायला मिळाला. 3 मध्ये अजूनही 6 हव्यात, परंतु वाईट बॉल. हा मनोवैज्ञानिक दबाव असतो, कारण पहिलीच मॅच आहे. मॅच अगदी क्रुशियल मोमेंटला, त्या क्रुशियल मोमेंटवरती एखादी चुकी आपल्या संघाला पराभवाच्या छायेत नेऊ शकते. त्या अनुमानाने ऑप्शनवरती अशोकने बॉल टाकला, तो व्हाईट बॉल आणि आता 3 मध्ये बनवायचे फक्त 5. ओव्हर द विकेटने हाही बॉल उचलला गेला समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अगदी पाहिलं गेलं फिल्डर व्हॉट अ कॅच. विश्वास बसत नाहीये की हा बॉल हातामध्ये पडला कसा. ऍक्शन रिप्ले जरूर इंटरेस्टिंग असेल, आपण ऍक्शन रिप्ले पाहूया आणि हा सेलिब्रेशन पहा मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेटने खरं तर अशोक आले, खेळण्याचा प्रयत्न सरळ केले डाऊन द ग्राउंड ऑन द एअर आणि हा बॉल हवेमध्ये आणि ओ माय गॉड काय सुंदर सागर त्या ठिकाणी होते. आणि खरं तर त्या खेळाडू कक्षामधून सुद्धा आवाज आलं की हे झालं कसं. काय सुंदर कॅच ऑफ द डे आणि खरं तर कॅच ऑफ द टुर्नामेंट सुद्धा म्हणू शकतो आपण, कारण दुसरा दिवस आहे. अगदी सरळ होता बॉल, फिल्डरच्या हातामध्ये कसा पडला. तुम्हाला विश्वास पडला नसेल, विश्वास बसत नसेल, परंतु ग्रामीण टेनिस क्रिकेट .in वाहिनीवरती जे प्रेक्षक असतील ना तेही म्हणत असतील की काय सुंदर क्षेत्ररक्षण. हा पहा पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. बॉल हवेमध्ये होता, फिल्डरने बघितला गेला बॉल समोर खेळाडू कक्षाचा, अगदी हात त्याने वरती गेला आणि सागर तिथे होते. आणि आता आपण असं म्हणू शकतो की उडता सागर तुम्हाला पाहायला मिळाला. काय सुपर्ब कॅच. अशा कॅचेस ना खूप दुर्मिळ असतात, ते आपण क्रिएट करत असतो. सिच्युएशन क्रिएट झाली होती की सामना आता गमावतो की काय, या सामन्यामध्ये आपला पराजय होतो की काय, परंतु त्या पराजयामधून खरं तर यशस्वी रित्या आता आपण या कॅच नंतर थोडासा समीकरण आहे तो
तो आता क्लोज होत असताना आपण पाहत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुमार आणि 2 बॉलमध्ये बनवायचे आता 5 ओव्हर द विकेटने आता 1 मध्ये कदाचित 5 बनवावे लागतील षटकारच मारावा लागेल काय सुपर बॉलिंग केली आहे मी कौतुक करेन सागरचं कारण त्याच्या हातामध्ये ती कॅच आली नसती तर या सामन्याला टर्निंग पॉइंट मिळाला नसता कौतुक करेन अशोकचं की षटकारानंतर त्यांनी कमबॅक केलं नसता तर या गोष्टी घडल्या नसत्या आता काय घडलंय काय बिघडलंय याला काहीच अर्थ नाहीये टीम सोनालेपाड्याच्या माध्यमातून खर तर षटकार आला तर टीम सोनालेपाडा नक्कीच या मॅच मध्ये परास्त होईल आणि टीम मुठवायच्या बाजूने जर षटकार आला तर कदाचित हा संघ या सामन्यामध्ये खरं तर तुम्हाला विजय होताना पाहायला मिळेल विजय आणि पराजय याच्यामधलं अंतर फक्त 1 बॉल सांगून जाईल 42 धावसंख्येची चेस असताना जरूर काय घडलं काय बिघडलं या गोष्टीचा अर्थ न लावता आता या 2 संघांमध्ये कसोटी तुम्हाला पाहायला मिळते पहिल्याच मॅच मध्ये जिथे लक्ष होतं 42 धावसंख्येचं नाही तर समीकरण 5 धावा बनवायचे आहेत एका बॉलमध्ये चर्चा सुरू आहे कशा प्रकारे फील्ड डिपार्टमेंट सजवावी एक आता खेळाडू जर बघितला गेला तर सिली मिड ऑफला तैनात केलाय अंपायर सांगतात की आता फिल्डिंग पोझिशन लवकरात लवकर सजून घ्या सीमेचे रक्षण करणारे आता सज्ज होतील डोळ्यामध्ये खरं तर कोणत्या प्रकारचा संकोच नसेल जर बॉल आपल्या समोर आला तर चांगली फिल्डिंग करायची आहे बॉल जर बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असेल तर त्याला अडवायचं आहे आणि एका बाजूला अशोक विचार करतोय की या बॉलला काही करून आपल्याला मोठा फटका खेळू द्यायचा नाही आणि दुसऱ्या बाजूला विचार करतोय कुमार की या बॉलवरती षटकार आला पाहिजे एक चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज उचलला गेला बॉल परंतु बॉल जाईल ग्राउंडिंग स्ट्रोकच्या माध्यमातून मिड विकेटला आणि या सामन्यामध्ये 42 धावसंख्या डिफेंड करत असताना मुठवळ संघाला पराजयाचा धक्का देत असताना पुढे सरकतीये टीम बालगोपाल सोनालेपाडा मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम सोनालेपाडा खर तर 42 धावसंख्येचा बचाव या ठिकाणी करत असताना आपल्याला संघ पाहायला मिळाला टीम सोनालेपाडा आणि आपण जी पहिल्या ओव्हर पासून चर्चा केली होती ना योगेश सर खरं तर ती चर्चा आता पुन्हा करायला आवडेल की 7 धावा ज्या वाईटच्या स्वरूपाने एक्स्ट्राच्या नक्कीच खर्च केल्या त्याच कुठे धावा इम्पॅक्ट टाकून गेल्या या मॅच मध्ये संघ मुठवल त्या धावसंख्या बनवू शकला नाही आणि त्या ज्या वाईटच्या 7 धावा जर या ठिकाणी कमी असत्या ना तर कदाचित या मॅच मध्ये मुठवल